अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। तंबाखूच्या पाकिटांवर धार्मिक चिन्हे आणि नावांचा वापर केल्याचा आरोप करत माझगाव माझा अभिमान सामाजिक चळवळीने संबंधित तंबाखू कंपन्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। ओम पंढरपुरी तंबाखूच्या पाकिटावर ओम आणि पंढरपूर नावाचा तर गायछाप तंबाखूच्या पाकिटावर गोमातेच्या चित्राचा वापर केला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। धार्मिक भावना दुखावणाऱ्या या कंपन्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करून उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणी प्रशासन, पोलीस, ट्रेडमार्क रजिस्टर, राज्य मानवाधिकार आयोग आणि आरोग्य मंत्रालयाकडे निवेदने देण्यात आल्याचे संघटनेने सांगितले। पुढील 7 दिवसात संबंधित कंपन्यांवर FIR दाखल न झाल्यास 15 ऑगस्ट पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे। विनय भगत, मयूर आव्हाड, अमित आढाव आणि विजय जाधव यांनी प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। आज कोपरगाव तहसील कार्यालय येथे माझं गाव माझा अभिमान या संघटनेतर्फे कोपरगाव शहरातर्फे परत एकदा आम्ही आमरण उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे। महाराष्ट्रामध्ये 2024 साली एक माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी गाईला राज्यमाता गोमाताचा दर्जा दिला। गाईला आपण आई मानलं जातं। गाईचे अनेक महत्त्व हिंदू संस्कृतीमध्ये आहे। सगळ्या गोष्टी असताना गाय आणि गाय दुधात असलेलं व्यक्तीचं चित्र हे कॅन्सरहीन तंबाखूच्या पुडीवर छापून एक बलाढ्य व्यक्ती हा त्याचा गोरखधंदा चालवलेला आहे। त्या कॅन्सरमुळं अनेक लोक तोंडाचे कॅन्सर होऊन अनेक लोक मरू राहिले, मरताय। बऱ्याच जणांना अनेक म्हणजे घराचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले, अशा अनेक कुटुंबाच्या राखरांगोळी करून हा याचा धंदा चालू ठेवलेला आहे। तर असं आमचं काय म्हणणं आहे की जर गायला राजमाता गोमाताचा जर दर्जा दिलेला आहे, एकीकडं आई मानलं जातं आणि एकीकडं ही गायछापची पुडी ही पायंदळी तोडून त्या गायीचा किंवा याचा अपमान केला जातो। गायीमुळंच हिंदू संस्कृतीमध्ये दिलेलं आहे का गाईच्या दुधापासून काय काय होतं, शेणापासून काय काय आजार हे बरे होतात। तसंच ओम पंढरपुरी, ओम हा हिंदू संस्कृतीतला हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा उच्चार शब्द आहे आणि पंढरपूर हे जगातील सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र आहे। तर हे कुठंतरी केलं असतं तर या पंढरपूरची अवहेलना करून या ओम पंढरपुरी तंबाखूवर हा नाव टाकून हा हिंदूंची विटंबना करून राहिलेला आहे। हा मुद्दामून आत्तापर्यंत लक्ष्मी फटाका असन, छत्रपती संभाजी भिडे होती यांचे नामांतरण झाले। देवदेवतांचे धार्मिक सुप्रीम कोर्टाने धार्मिक देवदेवतांचे नावं बदलले, तर मग हे नाव का बदलले जात नाही? या देखील तुम्ही धरणे आंदोलन केलं होतं या संदर्भात, त्यावेळेस तोडगा नाही निघाला, आता पुन्हा काय आंदोलनाचा इशारा आहे? आता यानंतर आम्ही आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे। प्रशासनाला आम्ही मुदत दिली होती, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही ट्रेडमार्कच्याकडे संघ पत्रव्यवहार करून त्याचं काय कागदपत्र ते पाहू। आता तरी आम्हाला त्याच्यावर अजून काही पत्र मिळालेलं नाही। 15 दिवस होऊन गेलेले आहे। त्यामुळं पुढील आंदोलन राहणार आहे। आम्ही दिनांक 14 तारखेपासून 14 ऑगस्टपासून सकाळी 11 वाजेपासून इथं कोपरगाव तहसील कार्यालय येथे आमरण उपोषण सुरू करणार आहोत। माझं गाव माझा अभिमान कोपरगाव यातर्फे हे आंदोलन सुरू करत आहोत आणि यानंतर अशी चेतावणी देतोय सर्व गोप्रेमी, हिंदू रक्षक, गोरक्षक यांना, महाराष्ट्रातील सगळ्यांना आव्हान करतोय काय हे आंदोलन प्रत्येक तालुक्यामध्ये निवेदन द्यावे आणि आम्ही प्रत्येक संघटनेला, बजरंग दलाला यांना, विश्व हिंदू परिषदेला यांना सगळ्याला आम्ही आव्हान करणार आहे, प्रत्यक्ष भेटून त्यांना नम्र विनंती करणार आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक सर्वपक्षीय लोकांनी, संघटनेनी निवेदन द्यावे का हे गाय आणि गाय दुधात असलेले व्यक्ती आणि ओम पंढरपुरी तंबाखू हे त्वरित शासनाने जागेवर बंद करावे। जय हिंद, जय महाराष्ट्र।